ओके. सो काय केलं आहे आपण आत्तापर्यंत कुबरनेटिसमध्ये ऑब्जेक्ट सुरू केले आपण, है ना. ऑब्जेक्ट्समध्ये आपण पॉड कसं क्रिएट करायचं ते बघितलं आहे, राईट. पॉड कशा पद्धतीने आपण क्रिएट करणार आणि देन त्याला एक्सपोज कसं करणार. आपण काही कमांड्स बघितल्या. ह्या कमांड्स आहेत API-resources, राईट. API-resourcesने आपल्याला काय मिळतं, कंप्लीट रिसोर्सेसची लिस्ट मिळतं, त्याची डिटेल्स मिळते. देन त्यानंतर आपण नेमस्पेस काय आहे ते बघितलंय. नेमस्पेस क्रिएट केला. देन क्रिएट केल्यानंतर आपण काय करतोय, पॉड पण आपण क्रिएट करून बघितलं आहे. हे पर्टिक्युलर नेमस्पेसमध्ये पॉड कसा क्रिएट करायचा ते सुद्धा आपण बघितलं आहे, ठीक आहे. देन त्यानंतर ऑल दिस कमांड्स एक्सपोज कसं करायचं सर्व्हिसवर आणि आपण त्याला ॲक्सेस करून बघितलेलं आहे. देन त्यानंतर पॉडच्या आतमध्ये कसं जायचं, कंटेनरला ॲक्सेस कसं करायचं ते सुद्धा बघितलेलं, ठीक आहे. आणि वन मोर थिंग, हे तर झालं कमांड लाईन थ्रू, बट मेन पार्ट आपण कशाने काम करतो, कॉन्फिगरेशन फाईलने. तर कॉन्फिगरेशन फाईल आपण लिहिलेली आहे पॉडसाठी, ओके. जे कमांड लाईनने आपण पॉड क्रिएट करतो तेच आपण काय करणार, युझिंग कॉन्फिगरेशन फाईल. तर कॉन्फिगरेशन फाईल जी आपण इथे लिहितोय या फाईलला काय म्हटलं जातं, मॅनिफेस्ट. क्युबरनेटिस मॅनिफेस्ट म्हटलं जातं, ठीक आहे. तर यामल लँग्वेज तुम्ही भरपूर ठिकाणी यूज करताय. अँसिबलमध्ये प्लेबुक म्हणतात, डॉकर कंपोज म्हणतात आणि इथे काय म्हणणार, मॅनिफेस्ट, ठीक आहे. तर हे तर झालं आपलं पॉड. बट आता आपल्याला याच पॉडला एक्सपोज करायचं असेल तर सर्व्हिस पण लिहावी लागेल, है ना. तर सर्व्हिस अगेन याला सेपरेट करण्यासाठी जर एकाच ठिकाणी तुम्ही दोन फाईल्स लिहित आहात किंवा दोन ऑब्जेक्ट कुबरनेटिस ऑब्जेक्ट डिफाईन करत आहात तर इथे तुम्हाला याला डिवाइड करावं लागेल. 1 2 3 डॅश द्यायच्या आणि खाली न्यू फाईल लिहायला सुरुवात करायची, ओके. न्यू फाईल कसं लिहिणार, अगेन आपल्याला फाईल लिहायसाठी काय सुरुवात करावं लागेल, API व्हर्जन. तर इथे आपण अगेन सुरुवात कशाने करणार, API व्हर्जन, ठीक आहे. नेक्स्ट इथे असेल V1, कारण सर्व्हिससाठी जो व्हर्जन यूज होतो तो कोणता आहे, V1. नाही माहिती तर आपण काय करणार, चेक करणार. चेक कुठे करणार, कुबरनेटिस प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्म कोणता आहे, किलरकुडा, ओके. आज आपण एक दोन ऑब्जेक्ट्स कसे क्रिएट करायचे ते बघणार आणि त्यानंतर मी तुम्हाला एका EC2 इन्स्टन्सवर मिनी क्यूब कसं इन्स्टॉल करायचं आणि त्यावर कसं काम करायचं ते पण सांगतोय, ठीक आहे. बट सध्या डोंट वरी, आपण या प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस करू शकतो. सो दिस वन, इथे लॉग इन करणं खूप सोपं आहे. गिटहब थ्रू लॉग इन करून घ्यायचं. गिटहब लॉग इन पाहिजे. ओके. सो कोणती कमांड आहे, kubectl API-resources. याने काय होईल, पूर्ण रिसोर्सेस आपण बघतो, ओके. तर हा जो इथे व्हर्जन दिलेला आहे हे व्हर्जन आपण यूज करतोय. इथे बघा सर्व्हिससाठी कोणतं व्हर्जन आहे, V1. तर आपण बरोबर लिहिलंय V1. नेक्स्ट काय लिहायला सांगितलं तुम्ही, आठवतं का, काइंड. काय लिहायला सांगितलं, काइंड मध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऍक्च्युली कोणतं ऑब्जेक्ट यूज करायचं आहे, सर्व्हिस. सर्व्हिससाठी काइंड कोणतं आहे, कॅपिटल सर्व्हिस, ठीक आहे. तर ते आपण इथे लिहिणार सर्व्हिस, ठीक आहे. तर सर्व्हिस कशा पद्धतीने असणार, तर इथे बघा, ठीक आहे, काइंड सर्व्हिस. देन अगेन मेटाडेटा. मेटाडेटा म्हणजे त्या सर्व्हिसला नाव काय असलं पाहिजे ते दिलेलं आहे आपण इथे. देन त्यानंतर स्पेसिफिकेशन. आता हे स्पेसिफिकेशन म्हणजेच काय, सर्व्हिस ही कोणत्या पॉडसाठी आपल्याला क्रिएट करायची आहे. इझी आहे. सर्व्हिस ही कोणत्या पॉडसाठी क्रिएट करायची आहे तर आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल, कुणाला, त्या पॉडला, ठीक आहे. आणि पॉड कोणता क्रिएट करतोय आपण, माय ऍप, बरोबर ना. पॉड कोणता क्रिएट करतोय, माय ऍप. तर इथे जो लेबल आहे या लेबलने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. तर माय फर्स्ट ऍप असं जर याला सिलेक्ट केलं तरी चालेल. इथे माय ऍपच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार,
माय फर्स्ट ॲप. कारण इथे काय सिलेक्टर म्हणजे कशासाठी? सिलेक्ट करण्यासाठी. सिलेक्टर कशासाठी? सिलेक्ट करण्यासाठी. आता सिलेक्ट करणार कसं? तर लेबल्स, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन है ना. पॉड साठी एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन काय दिलंय आपण? ॲप्स इक्वल्स टू माय फर्स्ट ॲप. बरोबर. तर या टर्मला, या लेबलला तो काय करेल? मॅच करेल. ओके. तर इथे बघा ॲप इक्वल्स टू माय ॲप, एक्झॅक्ट सेम मॅच होतोय. ठीक आहे. तर अशा टर्मने तो काय करणार? हा काय करणार? इथे जे आहे माय फर्स्ट ॲप हा पॉड आहे की नाही ते आधी चेक करणार. पॉड आहे का अवेलेबल? येस आहे. ठीक आहे. देन त्याला एक्सपोज करणार. कुठे? पोर्ट नंबरवर. कोणता पोर्ट नंबर? 80. टार्गेट पोर्ट नंबर कोणता पाहिजे आपल्याला? 80 पाहिजे का? ठीक आहे, 80 पोर्ट नंबर देऊ. और 80 वर फॉरवर्ड करायचं आहे का? 80 देऊ शकतो. कळलं का? टार्गेट पोर्ट कोणता राहणार? ओके. सो इथे मी सध्या 80 देतोय. एवढं आलं लक्षात? ओके. सो सिंपल एवढंच फाईल लिहायची, आणखी काहीच लिहायचं नाहीये. बट आता सर्व्हिसमध्ये जर आपण असं लिहिलेलं आहे तर तो काय करणार आणि नंतर ना आपण काय चेंजेस करणार ते बघून घेऊ. याला एक्झिक्यूट करू आधी. तर सर्वात आधी git add git commit, you know this, service added. ठीक आहे. देन इकडे येणार आपण आपल्या किलर कोड प्लॅटफॉर्मवर आणि देन इथे काय करणार? गिट क्लोन. आपल्या रेपॉझिटरीचा URL घेऊ आपण, GitHub. this one. Clone, came here, paste and clone. पुश झालेला आहे का ते पण चेक करू. सिंक. टाइम घेतोय थोडा पुश करण्यासाठी. माझ्या सिस्टमचा इश्यू आहे, बट तुमच्या सिस्टममध्ये फास्ट काम होईल. ठीक आहे. लेट्स सी इकडे अवेलेबल आहे का? CD बॅचमध्ये KTS आणि इथे आपण चेक करणार pod.iml झाला आहे का अपडेट? नाही, अजून पुश नाही झालं आहे. तर इकडे पुल पण नाही झालं. असं थोडा टाइम घेतलं तर आपला टाइम वेस्ट होतो. गिट पुल origin main, come on. ओके. पुश आपण वेट न करता सिंपल काय करतोय मी सध्याच्या कंडिशनला कॉपी, ओके आलेलं तर दिसतंय. येस, ऑलरेडी अवेलेबल झालं आहे. पुश झालेला आहे बट हा गोल गोल घुमतोय. झालाय पुश. ठीक आहे. तर इथे दिसतंय आता सर्व्हिस ऍड झालेलं. ठीक आहे. तर नाव एक्झिक्यूट इट. एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड काय सांगितलंय मी? kubectl apply -f आणि pod नाव एंटर. आता बघा यांनी काय क्रिएट केलंय.
आता एक तर माय ॲप म्हणून पॉड क्रिएट केलाय आणि सेम माय ॲप म्हणून काय केलंय, सर्व्हिस क्रिएट केलेलं आहे. आपण कमांड लाईन थ्रू केलंय का आपण हे? नाही, आपण सिंगल फाईल मध्ये लिहिलंय. फाईल मध्येच आपण त्याला सर्व्हिस मेन्शन केली आहे आणि सर्व्हिस पण क्रिएट झाली आहे. सो kubectl गेट svc सी माय ॲप म्हणून सर्व्हिस दिसतीये आणि कोणत्या पोर्ट नंबरवर आहे? 80 पोर्ट नंबरवर आहे, है ना. तर आता आपल्याला जर ऍक्सेस करायचं असेल kubectl गेट पॉड, दिसतोय माय ॲप, आणि याला जर कर्ल करून बघितलं -o वाईट कर्ल 192.168.1.143 आहे. दिस इज डॉकर सीपी टेस्ट, जे आपण डॉकर हबवर ऑलरेडी एक इमेज क्रिएट करून ठेवली आहे, तेच आपण यूज करतोय, म्हणून इथे डॉकर सीपी टेस्ट असं येतं. आय अवेलेबल राईट. आता यासाठी आपण याला एक्सपोज कोणत्या सर्व्हिसवर केलाय? माय ॲप. तर 80 पोर्ट नंबर ऍक्सेस करून बघू आपण. 80 पोर्ट नंबर काय व्हायला पाहिजे? आपला कंटेनर ऍक्सेस व्हायला पाहिजे. आता इथे कोणता पोर्ट नंबर येणार? 80 पोर्ट नंबर. ट्राय टू ऍक्सेस. होतंय का? होतंय का? नाही. जर होत नाहीये तर आता तुम्ही इथे चेक करा की हे जे माय ॲप क्रिएट झाली आहे सर्व्हिस, ही कोणती सर्व्हिस क्रिएट झालेली आहे? कोणत्या टाईपची आहे? क्लस्टर आयपी. आणि जोपर्यंत ते नोड पोर्ट नसणार तोपर्यंत आपण ऍक्सेस करू शकणार का? नाही. क्लस्टर आयपी फक्त इंटरनल कम्युनिकेशन साठी असायला पाहिजे आणि नोड पोर्ट कशाला असायला पाहिजे? बाहेरून ऍक्सेस करण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर पोर्ट नंबरवर. बट आपण तसं केलंय का? नाही. तर आता ते कसं मेन्शन करणार? एका फाईल मध्ये. तर फाईल मध्ये मेन्शन करण्यासाठी आपल्याला इथे लिहावं लागेल स्पेसिफिकेशन मध्येच इथे टाईप. काय लिहावं लागेल? टाईप. जर तुम्हाला रिकॉल होत असेल तर आपण काय केलं होतं? कमांड लाईन मध्ये -हायफन टाईप लिहिलेलं होतं, है ना, नोड पोर्ट क्रिएट करण्यासाठी. तर तेच आपण इथे लिहिणार नोड पोर्ट. ठीक आहे. आता तो काय होईल? नोड पोर्ट टाईपची सर्व्हिस क्रिएट करणार. तर बघू करून. नोड पोर्ट सर्व्हिस, नोड पोर्ट टाइप ऍडेड. किंवा मी डायरेक्टली तिकडे करतोय, जर इथून टाइम होईल आपल्याला पुश करायला तर. हा थोडा लेट काम करतोय ना पुश. ठीक आहे. तर काय करायचं ते समजलं ना. मी एकदा इकडे करून बघतोय पुल. अजून कंटेंट आलेला नाही आहे, पुश झालेलं नाही, त्यामुळे तर मी डायरेक्टली इथेच फाईलमध्ये ओपन करतो नॅनो पॉड डॉट yml. आणि इथे आपल्याला फक्त एक लाईन ऍड करायची आहे. कुठे? सिलेक्टर च्या आधी काय असेल? type टाइप हिअर अँड देन नोड पोर्ट. ठीक आहे. मी इथे एडिट करतो कारण तिकडून पुश व्हायला टाइम लागतोय. देन XY एंटर अँड सिम्पली नाव ट्राय टू एक्झिक्यूट इट. अप्लाय -f pod dot yml. बघा आता इथे जर तुम्ही चेक करा काय दिसतंय इथे? कॉन्फिगर्ड. कॉन्फिगर्ड मीन्स आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन केले आहे आणि ते कॉन्फिगर झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपण आता याला एक्झिक्यूट केलं तर लगेच काय झालं? चेंज झाले त्यामध्ये. आता अगेन आपण svc बघू काय आहे त्यामध्ये. svc तर बघा तर जे क्लस्टर आयपी होती सर्व्हिस ती चेंज झाली आहे नोड पोर्ट मध्ये. ओके. आणि 80 पोर्ट नंबर कुठे फॉरवर्ड झालेला दिसतोय? 82615.
आता जर आपण 8261.5 ला एक्सेस करून बघितलं तर होईल का 8261.5 एक्सेस 8261.5 पोर्ट नंबर बरोबर आहे का? 32615 आपण काय केलं 3 हा इथे 3 पाहिजे बरोबर. ओके सी एक्सेस झालेला आहे. हा तर नोटबुक सर्व्हिस कशी क्रिएट करायची इन युअर कॉन्फिगरेशन फाईल ते समजलं. आपण काल कमांडने करून बघितलेलं आहे बट इथे काय झालं आता आपल्याला नोटबुक सर्व्हिस कशी क्रिएट करायची ते समजलं. तर या पद्धतीने आपण सर्व्हिसची पण फाईल लिहिणार. बट काय असते आता आपण काय केलं इथे दोन्ही फाईल एकाच ह्याच्यामध्ये लिहिलेले आहे. दोन्ही फाईल काय लिहिलेलं आहे एकाच ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बट मेन बेस्ट प्रॅक्टिस काय असते तर प्रत्येक वेळेस तुम्ही काय करणार वेगवेगळी फाईल क्रिएट करणार. सर्व्हिससाठी वेगळी फाईल सर्व्हिससाठी काय करणार वेगळी फाईल क्रिएट करणार service.ym या पद्धतीने ठीक आहे. आणि सर्व्हिस वाली फाईल सेपरेट लिहिणार. बट एकाच फाईल मध्ये लिहायचं असेल कसं लिहायचं समजलं ठीक आहे. ओके नाव सिमिलरली नेमस्पेस साठी पण तुम्ही लिहू शकता. त्यासाठी कसं लिहावं लागेल अगेन स्टार्ट कुठून होईल फाईल लिहायला API वर्जन पासून सुरू होईल. API वर्जन V1 असेल मला माहिती आहे तुम्ही चेक करू शकता. आणखी काय लिहिणार इथे काइंड लिहिणार. काइंड काय पाहिजे आपल्याला नेमस्पेस. तर नेमस्पेसचं काइंड कसं आहे ते चेक करून घ्या एकदा. नेमस्पेस दिसतंय का इथे नेमस्पेस काय दिलेलं आहे त्याच्यासाठी काइंड कॅपिटल आहे नेमस्पेस बरोबर आहे. ठीक आहे आणखी काय गरज आहे का नाही. नेमस्पेस म्हणजे काय करतो आपण एक डायरेक्टरी स्ट्रक्चर क्रिएट करतोय. तर इथे नेमस्पेस क्रिएट होणार आणि सिंपल अगेन मेटा डेटा येणार. मेटा डेटा मध्ये आपण काय देणार नेम आणि नेम काय असलं पाहिजे याचं डाटाबेस समथिंग असं काहीतरी देऊ. बस यामध्ये आणखी काहीच नाही करायचं झालं नेमस्पेस क्रिएट. याच्या आतमध्ये आपल्याला सध्या काहीच नाही करायचं ना. आता या नेमस्पेस मध्ये हा पॉड जर आपल्याला अप्लाय करायचा असेल तर कसं करणार. हा नेमस्पेस क्रिएट होणार आणि या नेमस्पेसच्या आतमध्ये आपल्याला काय पाहिजे हा पॉड पाहिजे. तर इथे आपण काय देणार नेमस्पेस काय देणार नेमस्पेस कॅपिटल N नाही पाहिजे इथे. कळलं. आणि नेमस्पेस काय नाव आहे आपलं डेटाबेस ठीक आहे. तर हा नेमस्पेस इथे आपण मेन्शन करणार आणि हा पॉड कुठे जाणार त्या नेमस्पेस मध्ये जाऊन क्रिएट होणार. एवढं सोपं आहे. कळलं का ठीक आहे. तर नेमस्पेस करून बघणार तुम्ही लोक ठीक आहे. नेमस्पेस या पद्धतीने करणार. नेक्स्ट आपण काय बघणार आता रिप्लिका सेट रिप्लिकेशन कंट्रोलर ठीक आहे. जर आपण इथे बघितलं नेमस्पेसच्या नंतर आपल्याला काय बघायचं आहे रिप्लिकेशन कंट्रोलर. तर आपण काय करू एक न्यू फाईल क्रिएट करू आणि त्याचं नाव देऊ रिप्लिका कंट्रोलर बरोबर आहे का. तू चष्मा नाही आणला ना मूर्खा. तो जो आहे तो घेऊन यायचा ना दिसणार कसा. हा रिप्लिका कंट्रोलर. आता रिप्लिका कंट्रोलर आपल्याला लिहून बघायचं आहे. कोणता ऑब्जेक्ट बघतोय आपण रिप्लिकेशन कंट्रोलर. तर इथे दिसतंय काय करतोय हे कशासाठी यूज करायचं आपल्याला रिप्लिका क्रिएट करण्यासाठी. जो पॉड आपण आतापर्यंत क्रिएट करून बघितलेला आहे हा पॉड आपल्याला अशा पद्धतीने क्रिएट करायचा नाही. आपल्याला कशा थ्रू करायचं आहे रिप्लिका
इथेच आपण पॉड क्रिएट करणार आणि इथेच आपण त्याच्या रिप्लिकाज क्रिएट करणार. कळलं का काय बोलतोय मी? इथेच आपण पॉड क्रिएट करणार. आपण अशी pod.yml लिहिणार नाही. पॉड कुठे क्रिएट करणार? रिप्लिका कंट्रोलर या फाईलमध्ये, आणि त्याच फाईलचा त्या पॉडचा आपण काय क्रिएट करणार? रिप्लिका क्रिएट करणार. ठीक आहे, समजलं का काय बोलतोय मी? पॉड आपण इथेच क्रिएट करणार, सेपरेट फाईल लिहिणार नाही. पॉड इथेच कसं क्रिएट होईल तर ते बघू. हां, सर्वात आधी काय करणार आपण? एपीआय व्हर्जनने स्टार्ट होईल आपलं फाईल, एपीआय व्हर्जन. आता रिप्लिकासाठी पण V1 हा व्हर्जन यूज होतो, मला आयडिया आहे, सो यू कॅन चेक. देन काइन मध्ये काय लिहावं लागेल? रिप्लिकेशन कंट्रोलर. बरोबर, रिप्लिकेशन कंट्रोलर. बघा आलंय मला सजेशन, राईट. तुम्हाला सजेशन येणार नाही, माझ्याकडे एक्सटेन्शन्स वगैरे वगैरे इन्स्टॉल्ड आहे म्हणून मला सजेशन्स येतात. तुम्हाला नाही आले तर सर मला येत नाहीये असं बोलू नका, ठीक आहे. ते तुम्हाला एक्सटेन्शन्स ते इन्स्टॉल करावे लागतील, कुबरनेटिस आणि यामल. कुबरनेटिस केला तर हे तुम्हाला सजेशन्स येतील, ठीक आहे. तर मी डायरेक्टली फाईल आता तुम्हाला समजावून सांगतो, ठीक आहे. काय केलंय आपण? काइन मध्ये काय दिलेलं आहे? रिप्लिकेशनचा R कॅपिटल, कंट्रोलरचा C कॅपिटल. ओके, कन्फ्युजन वाटलं तर तुम्ही डायरेक्टली इकडे येऊन चेक करू शकता. कुठे? इथे. कळलं का? इंटरनेटचा इश्यू झालेला आहे, ठीक आहे. तो कनेक्ट नाही होणार तर आपण आपलं करत. ओके, सो नाव माय इंटरनेट नेटवर्क इज कनेक्टेड बॅक. join. hello, am I audible? Yes sir. ओके, थोडं इंटरनेट इश्यू झालाय, बाकी काही नाही. चेक स्क्रीन विजिबल आहे का? हो सर. ओके, नाव हां काय बघतोय आपण? तर रिप्लिकेशन कंट्रोलर आपण क्रिएट करतोय, रिप्लिकेशन कंट्रोलर. आणि यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? पॉड क्रिएट करायचं आहे आणि त्याचा रिप्लिका क्रिएट करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या रिप्लिकास क्रिएट करायचे असेल तेवढं तुम्ही इथे काउंट देऊ शकता. आता इथे तुम्हाला बघताय दिसतंय इथे काय लिहितो आपण? मेटा डेटा. मेटा डेटामध्ये माय रिप्लिका असं काहीतरी लिहू. रिप्लिकेशन कंट्रोलर, आरपी कंट्रोलर असं लिहितोय, ठीक आहे. काय लिहिलं मी? आरपी म्हणजेच रिप्लिकेशन कंट्रोलर असं लिहिलेलं आहे याला नाव. आणि इथे दिसतंय रिप्लिका. स्पेसिफिकेशन मध्ये बघा आता काय लिहितोय? स्पेसिफिकेशन मध्ये आपण काय मेन्शन केलंय? रिप्लिकास. तर इथे काउंट द्यायचं आहे. काउंट मध्ये तुम्हाला 5 करायचे आहे का रिप्लिका? 5 लिहा. 3, 2, 4, 5 तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं लिहू शकता इथे, ठीक आहे. रिप्लिकास. नेक्स्ट सिलेक्टर. इथे काय आहे? सिलेक्टर. आता काय सिलेक्ट करायचं आहे? कोणत्या पॉडच्या रिप्लिकास आपल्याला क्रिएट करायचे आहे, बरोबर ना? कोणत्या पॉडच्या रिप्लिकास आपल्याला क्रिएट करायचे आहेत ते आपण सिलेक्ट करणार. आणि मी तुम्हाला काय बोलतोय स्टार्टिंग पासून की पॉड पण आपण इथेच क्रिएट करणार. पॉड पण आपण इथेच क्रिएट करणार. तर तो पॉड आधी चेक करा, पॉड कुठे आहे? दिसतंय का पॉड? पॉड दिसतंय का इथे? तर बघा मी तुम्हाला इथे डबल याच्यात दाखवतो. इथे मी पॉड वाली फाईल ओपन करणार. हा पॉड आहे, बरोबर.
तर सेम टाईपचा स्ट्रक्चर इथे दिसतंय का या रेप्लिकेशन कंट्रोलर फाईलमध्ये? कुठे दिसतंय, कुठून दिसतंय सांगा, फक्त नोट करा, ऑब्झर्व करा. तर तुम्ही इथे जर बघितलं टेम्पलेट पासनं, इथून जर टेम्पलेट पासनं बघितलं आणि इथून हा एवढा पोर्शन, ठीक आहे, रिसोर्सेस नाही आहे त्याचा विचार नका करू, पण इथे बघा एवढा जो पोर्शन आहे हा इथे टेम्पलेट पासनं दिलेला आहे. मेटा डेटा आहे, मेटा डेटा, लेबल्स आहे, लेबल्स, स्पेसिफिकेशन आहे, कंटेनर, कंटेनर मध्ये कंटेनर आणि इमेज आहे. तर हा असतो तुमचा पॉड. समजलं? तर आपल्याला सेपरेट पॉड फाईलची गरज आहे का? नाही. कळलं? हा आहे तुमचा पॉड जो तुम्ही इथेच रिप्लिकेशन कंट्रोलरने क्रिएट करणार आणि त्या पॉडचा तुम्ही काय क्रिएट करणार? रिप्लिकास. फाईल जरा समजून घ्या, काय होतं हे समजून घ्या. आपण सर्वात आधी इथे काय करतोय, हे रिप्लिकेशन कंट्रोलरची इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय, समजतंय थोडं? हो सर. ओके, गुड. तर हे रिप्लिकेशन कंट्रोलरची इन्फॉर्मेशन आहे. दिस वन इज युअर नथिंग बट इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट? रिप्लिकेशन कंट्रोलर. नाउ हिअर वी सी अ टेम्पलेट. Okay, and template, in template, which template we have? The pod template. Pod template. ठीक आहे. This one is our pod. Pod मध्ये काय असायला पाहिजे? तर पॉडची इन्फॉर्मेशन. This one is pod information. आणि त्या पॉडच्या आतमध्ये स्पेसिफिकेशन मध्ये काय आहे? आपला एक कंटेनर अवेलेबल आहे, बरोबर आहे. सो पॉड क्रिएट केला आपण ह्याच पद्धतीने क्रिएट केलेला आहे, राईट. व्हेरी गुड. तर इथे आपण इमेज देणार, HTTPD, ठीक आहे. अँड देन इकडे पोर्ट नंबर चेंज करू 80. अँड देन आपण काही नाव पण चेंज करून घेऊ. या पॉडचं नाव कन्सिडर करा माय RP पॉड असं देतोय. आणि इथे पण मी लेबल मध्ये काय देतोय? ऍपच्या जागेवर मी देतोय RP समथिंग पॉड. ओके, ठीक आहे. देन कंटेनरचं नाव पण मी देतोय RP पॉड. कन्फ्युजन नको म्हणून मी RP पॉड लिहितोय, RP पॉड. झालं? ओके. नाव आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो पॉड इथे बनलेला आहे या पॉडला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. का बरं सिलेक्ट करायचं आहे? त्याचे रिप्लिकास क्रिएट करायचे ना आपल्याला. तर सिलेक्ट करण्यासाठी बघा वरती काय दिलेलं आहे? सिलेक्टर. ओके, काय सिलेक्ट करणार? तर लेबल थ्रू. कोणतं लेबल आहे? ऍप्स. इथे माय ऍप्स. आता हे तुम्हाला मॅच करायचं आहे, मी मगाशीच सांगितलेलं सर्व्हिस क्रिएट करताना. कसं मॅच करणार? आता पॉड सिलेक्ट करायचं आहे तर पॉडचं लेबल इथे मॅच करावं लागेल ना. पॉडचं लेबल काय आहे? पॉडचं लेबल काय? पॉडचं लेबल अरे लिहिलेलं आहे तिथे RP पॉड. ऍप इक्वल टू RP पॉड आहे का? ठीक आहे. तर पॉडचा लेबल काय आहे? RP पॉड. तर आपल्याला आता हे इथे सिलेक्ट करावं लागेल की नाही. तर इथे काय देणार आपण? ऍप इक्वल टू RP पॉड. आता सिलेक्शन बरोबर झालं, समजलं? तर हा जो पॉड इथे क्रिएट झालेला आहे या पॉडचा लेबल आपण वरती सिलेक्टर मध्ये टाकलेला. कारण काय? हा पॉड सिलेक्ट व्हायला पाहिजे आणि याच्या रिप्लिकास क्रिएट व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर आता रिप्लिकास किती क्रिएट करायचे आहे? काउंट द्यायचा, 4, 5, 6 तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. हे कळलं कसा कन्सेप्ट आहे हा या फाईल मधला? ठीक आहे, ओके. सो देन लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट इट. Replication controller added.
समजलं ना फाईल कसं लिहायचंय. आता हे एक्झिक्यूट करून बघू. लॉगआउट झालं. ठीक आहे, killercoder.com अँड देन इथे प्लेग्राऊंड. तुम्हाला एक्झाम्पल्स पाहिजे, तुम्हाला लिनक्स प्रॅक्टिस किंवा एक्झाम रिलेटेड प्रिपरेशन करायची असेल तर इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपली आउट झालेली, त्यामुळे काय झालं इथे तो सेशन टर्मिनेट झालाय. तर आपण परत लॉग इन केलं आहे आणि देन लगेन गिट क्लोन करू आपण. इथे रिपॉझिटरी कॉपी पेस्ट एंटर cd बॅच अँड देन इथे केटेस्ट अवेलेबल आहे आपल्या फाईल्स. रिप्लिकेशन कंट्रोलर अवेलेबल झाले. तर याला आपण सिंपल काय करणार, kubectl अप्लाय -f आणि कोणतं रिप्लिकेशन कंट्रोलर एक्झिक्यूट करणार, एंटर करणार. बघा रिप्लिकेशन कंट्रोलर myRP कंट्रोलर क्रिएटेड झाले क्रिएट. आणि इथे जर चेक केलं kubectl get rp रिप्लिकेशन कंट्रोलर RPC याचा शॉर्ट फॉर्म बघा लागेल. kubectl get API resources रिप्लिकेशन कंट्रोलरचा स्मॉल फॉर्म काय आहे ते बघून घ्या एकदा. दिसतंय का इथे रिप्लिकेशन कंट्रोलर. सी रिप्लिकेशन कंट्रोलर आहे अवेलेबल. RC आहे याचं खूप शॉर्ट फॉर्म. सो गेट RC. ठीक आहे, बघा 5 पॉड्स क्रिएटेड दाखवतोय. आता इथे तुम्हाला दिसत असेल काय दिसतंय इन्फॉर्मेशन मध्ये, डिझायर्ड, करंट आणि रेडी. आता हा थोडासा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ऍक्च्युली कशा पद्धतीने आपण चेक करणार. 5 पॉड डिझायर्ड स्टेट आणि करंट स्टेट. आता जो कंट्रोलर मॅनेजर आर्किटेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं, कंट्रोलर मॅनेजरचं काम काय, करंट स्टेट आणि डिझायर्ड स्टेटला मॅनेज करणे, बरोबर. तर आता इथे बघा पॉड्स किती आहे आपल्याकडे, kubectl get pods 5 पॉड्स असणार. किती पॉड्स आहे, 5 पॉड्स. क्लिअर आहे, ओके. जर आता आपल्याला यामधून एखादा पॉड डिलीट करायचा असेल तर काय करणार, तर डिलीट करायचं असेल एखादा पॉड तर सिंपल कमांड kubectl delete आणि पॉडचा आता बघा 2gf55 असा पॉडचं नाव आहे. ठीक आहे, मी इथे काय करतोय, डिलीट करतोय त्याला आणि काउंट किती आहे 5. तर हा कंटिन्युअसली काय करणार, तो 5 काउंट मेंटेन करणार. मी जरी इथून एक पॉड डिलीट करतोय तरी तो 5व्या नंबरचा पॉड ऑटोमॅटिकली क्रिएट करणार. सो दिस इज द हाय अवेलेबिलिटी. काय असणार हे, हाय अवेलेबिलिटी. आणि डिझायर स्टेट मॅनेज करायचं काम कोणाचं आहे, करंट स्टेट डिझायर स्टेट मॅनेज करायचं काम कोणाचं आहे, कंट्रोलर मॅनेजरचा. तर तो प्रॉपर काम करतोय. बघा याला डिलीट करू आणि लगेच आपण गेट पॉड्स करू. सी काय झालं इथे, डिलीट kubectl डिलीटच आहे ना कमांड आपल्याकडे. अच्छा, डिलीट पॉड लिहावं लागेल, बरोबर. काय लिहावं लागेल, डिलीट पॉड. सी डिलीट झालंय आणि लगेच मी गेट पॉड करतोय, न्यू पॉड क्रिएट झालेला दिसतोय. 3 सेकंड्स दिसतंय, 3 सेकंड्स. लगेच तो पॉड जसं डिलीट झाला लगेच दुसरा पॉड क्रिएट झाला. तर कुबरनेटिस मॅनेज करताय पॉडला, बट हे डॉकरने केलं असतं का, डॉकरने केलं असतं का, एक पॉड डिलीट झाला परत दुसरा पॉड दिला का, कंटेनर देणार का, नाही.
तर दॅट इज नथिंग बट आवर मॅनेजमेंट, अ पॉड और कंटेनर मॅनेजमेंट युझिंग कुबरनेटिस. समजलं? इथे आलं लक्षात आता पूर्ण. सो डिझायर स्टेट आणि करंट स्टेट मॅनेज करायचं काम कोणाचं? अगेन तुम्ही पॉड डिलीट करून बघा एखादा. माय कंट्रोलर इथे काय दिसतंय? हा, मी काय करतोय FD4SD ला डिलीट करून बघतोय आणि लगेच पॉड बघ. अरे हा, लगेच पॉड बघणार बघा, एक अगेन दुसरा पॉड क्रिएट झालाय. आणि जर तुम्ही गेट RC बघितलं तर इथे पाहायचा काउंट येतो. क्लिअर झालं? हा काउंट तो मेंटेन करणार म्हणजे करणार. ठीक आहे. सो इथे कोणाला काही इश्यू आहे का सांगा. रिप्लिकेशन कंट्रोलर समजलं? रिप्लिकेशन कंट्रोलर काय करणार? पॉड क्रिएट करणार आणि त्या पॉडच्या रिप्लिकास क्रिएट करणार. पॉड कसं क्रिएट करतोय? इथे. आणि हा पॉड इथे सिलेक्ट करणार आणि त्याच्या रिप्लिकास क्रिएट करणार. खूप इझी आहे. काही कठीण वाटलं का? नाही. ओके. सो इथपर्यंत कोणाला इश्यू? हाय अवेलेबिलिटीसाठी. हा, मग काय, एक पॉड डिलीट झाला, एकच जर आपल्याकडे पॉड आहे, एक पॉड डिलीट झाला मग ऍप्लिकेशन चालेल का? ऍप्लिकेशन चालणारच नाही. बट त्याच्यासोबत दुसरा पॉड अवेलेबल आहे, तर दुसऱ्या पॉड वरून आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. पहिला पॉड परत क्रिएट होणार युजिंग दिस, राईट. पहिला पॉड परत क्रिएट होणार, परत मग त्यामध्ये डिवाइड होणार, लोड बॅलन्सिंग होणार ना. हा, तर त्यासाठी ऑटो स्केलिंग लोड बॅलन्सिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कसं होतं मॅनेज, आणि हाय अवेलेबिलिटी कशी मेंटेन होती. ठीक आहे. तर तोच कन्सेप्ट आहे इथे. 5 आहेत म्हणजे 5ही ह्याच्यावर आपला प्रॉपरली ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट होतोय. त्यातला एक जरी टर्मिनेट झाला तर सर्व्हिस थांबणार आहे का? नाही. 4 वर चालू राहील, 5वा पण वापस येऊन जाईल, परत मग ते बॅलन्स होईल. तर कंटिन्युअसली सर्व्हिस सुरू राहील ना, ऍप्लिकेशन चालू राहील. प्रॉब्लेम येणार का? नाही. नो डाऊन टाइम. क्लिअर? ठीक आहे. एखाद्या पॉड मध्ये आपल्याला चेंज करायचं किंवा काही वेगळं करायचंय तर आपण ते करतो. समजलं? ओके. तर इथे थांबतोय सध्या.